नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे वय वर्ष 28 वृंदावन नगर म्हसरूळ नाशिक व युवकाची मंगळवार 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्यानं त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांना गगन त्याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा संशय वर्तवण्यात येतोय. या हत्या करणाऱ्या मारेकऱ्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद.